न्याय हक्कांसाठी आदिवासी समाजाचा बुलंद आवाज असलेल्या अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या वतीनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आलंय। संविधान बचाव देश बचाव जन आंदोलनाचे संस्थापक प्रमुख दीना उघाडे यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी, दलित, अल्पसंख्याक आणि बहुजन समाजाच्या न्याय हक्कांसाठी हे निवेदन सादर करण्यात आलं। या निवेदनात दादर रेल्वे स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टर्मिनल असं नाव देण्याची मागणी करण्यात आली आहे। तसंच वन जमिनीवरील अतिक्रमण, वन खात्यातील रोजगार, पालघर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमधील भ्रष्टाचार, तसेच रस्ते, वीज, पिण्याचं पाणी आणि स्मशानभूमीच्या सुविधा या मूलभूत प्रश्नांवर तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे। नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी निदर्शनं करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यात आली। यावेळी अखिल भारतीय कार्यसम्राट सोमनाथ चौधरी, जिल्हाध्यक्ष छगन गवळी, राज्याध्यक्ष ॲडव्होकेट आर.एस. पठाण, महानगर प्रमुख भागवत कवेकर तसंच घोटी, पेठ आणि अन्य भागातील पदाधिकारी व महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। यांना एक मागणी निवेदन सादर करणार आहोत। त्याचप्रमाणे माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनाही हे मागणी निवेदन देणार आहोत। या महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री यांच्याकडे पाणी पुरवठा आहे आणि या कुंभमेळाव्याचे ते सर्वे आहेत। गिरीजी महाजन साहेब यांनाही हे निवेदन देणार आहोत। या निवेदनामध्ये आपल्या प्रलंबित मागण्या आहेत। पाण्याचा प्रश्न आहे, धरण जवळ आहे परंतु पाण्यासाठी गरगर फिरावं लागतं, आता शहापूर तालुक्याची परिस्थिती आहे। आणि अप्पर धरणाचं पाणी आपण शहापूर तालुक्यातील सगळं खेड्यापाड्यांना जायला पाहिजे नळ पाणी पुरवठ्यातून। ही मागणी आपण गिरीश महाजन साहेबांकडे मागणार आहोत। अनेक अतिक्रमित वन जमिनीचा प्रश्न आहे, ते झाले पाहिजेत। वन मजुरांनी काही कामं केली आतापर्यंत ते सेवेत नाही आहेत। अशा छोट्या मोठ्या अनेक प्रश्नांची आज आपण दखल घेत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे आपण निवेदन सादर करणार आहोत। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारी, नाशिक।